हे आहेत नाचणीचे अतिशय पौष्टिक असे लाडू आणि यामध्ये बघा आपण साखरेचा अजिबात वापर केलेला नाही आणि हा लाडू देखील बघा एकदम मऊसूद असा लाडू तयार झालेला आहे। नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। सध्या पावसाळा चालू झाल्यामुळे ढगाळ वातावरण होतं आणि या ढगाळ वातावरणामध्ये बघा आपल्या हाडांची दुखणी चालू होतात, जसं की सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी आणि यामध्ये आराम मिळण्यासाठी आपली हाडही मजबूत असणं गरजेचं असतं आणि हाडे मजबूत होण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची जास्त गरज असते। म्हणूनच मी आजच्या या व्हिडिओमध्ये कॅल्शियमची मात्रा ज्याच्यामध्ये जास्त असते अशी ही नाचणी आणि या नाचणीचे गुळ आणि खजूर घालून तुम्हाला लाडू बनवून दाखवणार आहे। त्यामुळे दररोज जर तुम्ही एक लाडू खाल्ला तर तुमची हाडे मजबूत होण्यास फायदा होईल। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी इथं मी मध्यम आकाराच्या वाटीने 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ कसं तयार केलं ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। त्याच वाटीने मी 1 वाटी बिया काढून पेंड खजूर घेतलेली आहे, शक्यतो पेंड खजूर घ्या। त्याच वाटीने मी अर्धी वाटी गुळ देखील घेतलेला आहे आणि इकडे पाव चमचा जायफळ पूड घेतलेली आहे, अर्धा चमचा विलायची पूड घेतलेली आहे, थोडेसे काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहेत, थोडेसे पिस्त्याचे काप घेतले आहेत लाडूला लावण्यासाठी आणि पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे। गॅस चालू करून मी त्याच्यावरती जाड बुडाची कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला आता मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। पीठ भाजण्यासाठी शक्यतो जाड बुडाची कढई घ्या आणि हे आता आपल्याला तूप न टाकता 5 मिनिटं असं मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। हे नाचणीचं पीठ कसं तयार केलं अगदी थोडक्यात सांगते। ही नाचणी तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळते। आणल्यानंतर ती स्वच्छ निवडून 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून 10 ते 12 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। भिजल्यानंतर ती चाळणीमध्ये नितळून घ्यायची आहे। चांगली नितळल्यानंतर एका स्वच्छ सुती कपड्यामध्ये बांधून ती तुम्हाला उबदार जागेला ठेवायची आहे। 10 ते 12 तासानंतर बघा त्याला छान छोटे छोटे असे अंकुर येतात। अंकुर आल्यानंतर ती तुम्हाला उन्हामध्ये न वाळवता फॅन खाली वाळवून घ्यायची। वाळल्यानंतर हलकीशी गॅसवरती गरम करायची आणि ती तुम्ही मिक्सरमध्ये वाटून त्याचं पीठ बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही घरघंटीवर देखील त्याचं पीठ दळून आणू शकता। 5 मिनिटं मंद गॅसवर भाजल्यानंतर याच्यामध्ये आता आपण 4 चमचे तूप घालायचं आणि तूप घातल्यानंतर देखील आपल्याला मंद गॅसवर हे पीठ छान सुवास येईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे। भाजताना गॅसची फ्लेम ही मध्यम किंवा फुल करू नका, मंद गॅसवरच हे आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे। आणखीन 10 मिनिटं मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे। असं एकंदरीत 15 मिनिटं मंद गॅसवर हे पीठ मी चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि आता ह्याचा छान असा सुवास येतोय आणि पीठ भाजून घेतल्यामुळे बघा हे असं हलकं देखील झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। पीठ भाजून घेतल्यानंतर आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जी आपण बिया काढून घेतलेली खजूर आहे ती घालायची आणि ही आपल्याला मिक्सरला चालू बंद म्हणजेच पल्स मोडवर थोडीशी फिरवून घ्यायची आहे। आणि ही खजूर बघा मिक्सरला फिरवून घेतल्यामुळं अशी मऊ झालेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम जास्त खजूर घालून एका वेळी फिरवू नका, नाहीतर मिक्सरच्या भांड्याचं ब्लेड खराब होऊ शकतं। थोडं थोडं घालून ते तुम्ही फिरवून घ्यायचं आहे। आता पीठ भाजलेल्या कढईमध्येच आपण 2 चमचे तूप घ्यायचं आहे आणि या तुपामध्येच जे आपण काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये थोडेसे लालसर रंगावर परतून घ्यायचे आहेत। आणि हे बघा हे आता लालसर झालेत, हे आता आपण काढून घेऊया। आणि याच तुपामध्ये जे आपण खजूर घेतलेली आहे ते देखील आपल्याला परतून घ्यायचे। खजूर अशी तुपामध्ये परतून घेतल्यामुळं लाडूला बघा छान असा खमंगपणा येतो। आणि बघा अगदी 2 मिनिटं ही खजूर मी तुपात परतून घेतली आणि परतल्यामुळे ती अशी मऊ झाली आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता याच कढईमध्ये आणखीन 2 चमचे आपण तूप घ्यायचं आणि या तुपामध्ये जो आपण चिरून घेतलेला गुळ आहे तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे। लक्षात घ्या इथं आपल्याला गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे, त्याचा पाक वगैरे बनवायचा नाही। त्यामुळे इथे बघा मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही, फक्त हा गुळ आपल्याला या तुपामध्ये छान असा वितळून घ्यायचा आहे। चिरून घेतलेला असल्यामुळे
आपला गूळ बघा लगेच तुपामध्ये वितळलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे। आता एका भांड्यामध्ये जे आपण पीठ भाजून घेतलेलं आहे ते घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण परतलेले काजू बदामाचे तुकडे घ्यायचे, जी खजूर परतून घेतली आहे ती देखील घ्यायची, याच्यामध्ये जायफळ पूड घालायची आणि विलायची पूड देखील घालायची आहे। आणि सगळ्यात शेवटी बघा जो आपण गूळ तुपामध्ये वितळून घेतलेला आहे तो देखील याच्यामध्ये आता घालायचा आहे। आता हे मिश्रण चमच्याने किंवा उलताण्याने मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने मिक्स करू नका, कारण गूळ गरम असल्यामुळे हाताला चटके बसू शकतात, त्यामुळं चमच्याने किंवा उलताण्याच्या सहाय्याने ते मिक्स करा। 1-2 मिनिटानंतर हे मिश्रण बघा कोमट होतं, तेव्हा आपण हाताच्या सहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये बघा गूळ खजूर घातल्यामुळे थोड्याशा गुठळ्या होतात, ह्या गुठळ्या आपल्याला हाताने व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून लाडू छान वळता येतील आपल्याला। हाताने मिश्रण एकसारखे करून घेतल्यानंतर बघा ज्या साईजचा लाडू तुम्हाला हवा आहे त्या साईजनुसार तुम्ही लाडू वळून घ्या। आणि घरात बघा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हे लाडू खाणे फायदेशीर ठरते, कारण यामध्ये नाचणीचा स्रोत हा भरपूर असतो। आणि असा हा आपला नाचणीचा लाडू तयार झाला आहे। याच्यावरती आता आपण पिस्त्याचे काप लावून घेऊया, त्यामुळे ते आणखीनच आकर्षक दिसतो। आणि असा हा आपला परफेक्ट नाचणीचा लाडू तयार आहे। आता राहिलेले लाडू देखील वळून घेऊया। लाडू वळताना जर तुमचे मिश्रण कोरडे वाटले तर तुम्ही गरजेनुसार 2 ते 3 चमचे तूप वापरू शकता, त्यामुळे लाडू छान वळता येतील। आणि आता सगळे राहिलेल्या मिश्रणाचे देखील मी लाडू वळून घेते। आणि हे बघा माझे सगळे लाडू वळून झालेले आहेत। आणि असे हे आपले नाचणीचे पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत। तर नक्की या पावसाळ्यामध्ये असे नाचणीचे लाडू बनवून रोज एक लाडू खावा आणि आपली हाडं मजबूत करा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक अँड शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ निवडला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।